Hello students, let's start our new chapter, banks and simple interest. Okay, now everyone know about bank. Okay, bank बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. Bank is a government recognized institution that carries out transaction of money. नाही, बँकमध्ये कशाचे व्यवहार केले जातात? पैशाचा व्यवहार केला जातो. पैसे भरायचे, पैसे काढायचे, म्हणजे ऑल अबाउट मनी. बँकेमध्ये पैशाशी रिलेटेड व्यवहार होतात. सो बँक्स मेक इट इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी. तर बँकेत पैसे ठेवल्यामुळं किंवा बँक व्यवहार केल्यामुळं काय होतं, तर आपल्याच्याकडे जे पैसे आहेत त्याचं प्लॅन करायला, ते इन्व्हेस्ट करायला किंवा त्याचं एक प्रकारे त्याचं काय म्हणतो आपण, त्याचं प्लॅनिंग, पैशाचं प्लॅनिंग करायला आपल्याला इझी होतं. ओके, म्हणजे एक प्रकारे आपलं आपली जी आर्थिक गुंतवणूक असते किंवा आपलं जे फायनान्शियल प्लॅनिंग असतं ते बँकेमुळे इझी होतं. वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन अ बँक ऑर विड्रॉ कॅश फ्रॉम इट. आपण बँकेत पैसे भरू शकतो किंवा आपण बँकेतून पैसे काढूही शकतो. फॉर दॅट पर्पज वी मस्ट ओपन अन अकाउंट इन अ बँक. बँक अकाउंट्स आर ऑफ व्हेरियस काइंड्स. तर बँकेत व्यवहार करायसाठी आधी पहिली स्टेप काय आहे, तर आपल्याला बँकमध्ये आपलं अकाउंट असावं लागतं, हो की नाही. बँकमध्ये आपलं आधी अकाउंट ओपन करावं लागतं. अँड बँक अकाउंट्स आर ऑफ व्हेरियस काइंड्स, म्हणजे बँक अकाउंट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ठीक आहे, बँक्स अकाउंट हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. इन प्रिवियस स्टँडर्ड यू लर्न अबाउट सेम टॉपिक, बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. 6वीमध्ये तुम्ही हा सेम टॉपिक शिकलेला आहे. तर त्या टॉपिकमध्ये तुम्हाला बरेचसे पॉईंट क्लिअर झालेले आहेत. व्हॉट इज मीन बाय इंटरेस्ट, व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल, व्हॉट इज मीन बाय रेट ऑफ इंटरेस्ट, हो की नाही. हे सगळे जे पॉईंट्स आहेत अँड ऑल दॅट पॉईंट्स यू हॅव लर्न इन अ 6th स्टँडर्ड. ओके, तर आता काय करायचं आहे आपल्याला, टुडे वी लर्न अबाउट व्हेरियस टाईप्स ऑफ अकाउंट्स. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स आपण बघणार आहोत. सो फर्स्ट अकाउंट इज अ करंट अकाउंट. ओके, फर्स्ट अकाउंट इज अ करंट अकाउंट. A current account is mainly for traders and those dealing in money on a daily basis. An account holder can deposit or withdraw money and number of times in a day. The bank issues a passbook for this account and also a checkbook on demand. The bank does not pay any interest on the money in this type of account. Money can also be withdrawn or deposited by check. See, what is meant by current account? तर हे करंट अकाउंट जे असतं मेनली ट्रेडर्ससाठी असतं. ट्रेडर्स म्हणजे जे व्यापारी आहेत. ओके, म्हणजे जे रोज पैशाचा व्यवहार करतात, रोज पैसे बँकमध्ये जमा करतात, काढतात, म्हणजे ते डेली जे पैशाचा व्यवहार करतात, जे व्यापारी वगैरे असतात त्यांच्याकडे रोज पैसे येतात किंवा रोज त्यांना ते पैसे खर्च करावे लागतात. अशा लोकांसाठी जनरली हे अकाउंट असतं. तर हे अकाउंट होल्डर जे असतात दे कॅन डिपॉझिट ऑर विड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. तर दिवसातल्या कितीही वेळा ते पैसे भरू शकतात किंवा पैसे काढू शकतात, म्हणजे ज्यांचं करंट अकाउंट आहे ते लोक. ओके, अँड द बँक इश्यू अ पासबुक फॉर दिस अकाउंट अँड ऑल्सो चेकबुक ऑन डिमांड. तर बँक अकाउंट काढल्यानंतर आपल्याला काय मिळतं, बँकेकडून आपल्याला मिळतं चेकबुक मिळतं, हो की नाही. आणि जर आपण डिमांड केलं, जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला पासबुक मिळतं बँकेकडून. जर आपल्याला हवं असेल तर आपण जर डिमांड केली तर चेकबुकसुद्धा मिळतं. ओके, चेकबुक म्हणजे पासबुकवरून आपण कॅश विड्रॉ करू शकतो किंवा डिपॉझिट करू शकतो. आणि चेकबुकसुद्धा आपल्याला जर एखाद्याला डायरेक्ट पैसे द्यायचे नसतील, बाय कॅश द्यायचे नसतील, आपण चेक देतो, चेकच्या स्वरूपात आपण त्यांना पैसे देऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला चेकबुक हवे असेल तर आपण चेकबुकसुद्धा बँकेकडून मागवू शकतो. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाईप ऑफ अकाउंट. तर ह्या प्रकारचं जे अकाउंट काढलं जातं त्यामध्ये जे आपण इन्व्हेस्ट करतो म्हणजे डिपॉझिट करतो पैसे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट बँक आपल्याला देत नाही. इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्याज, आपण भरलेल्या प्रिन्सिपलवरती
आपल्याला व्याज मिळतं बँकेकडून, पण ते अशा अकाउंटवरती कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट मिळत नाही. सो मनी कॅन ऑल्सो बी विथड्रॉ ऑर डिपॉझिटेड बाय चेक. चेकने सुद्धा आपण पैसे भरू किंवा काढू शकतो. सो नेक्स्ट अकाउंट इज अ सेविंग्ज अकाउंट. अ पर्सन कॅन डिपॉझिट अ minimum amount and open a saving account. In some banks, no minimum amount is required for opening an account. The bank pays some interest on the basis of the daily credit balance in the account. There are some restrictions on how often money can be withdrawn from this account. For this account too, the bank issues a passbook and on demand a checkbook. तर आता सेविंग अकाउंट म्हणजे काय? तर सेविंग अकाउंटमध्ये एखादं पर्सन मिनिमम अमाऊंट भरून आपण ते अकाउंट ओपन करू शकतो, सेविंग अकाउंट. ओके, तर काय काय बँकेमध्ये मिनिमम अमाऊंटसुद्धा भरावं. मिनिमम अमाऊंट म्हणजे काय? 100 रुपीज द्यायचे आणि अकाउंट ओपन करायचं, किंवा 50 रुपीज द्यायचे आणि अकाउंट करायचं. तर प्रत्येक बँकचं वेगवेगळं हे असतं. काय काय बँकेमध्ये 500 रुपीज भरून अकाउंट ओपन करावं लागतं, काय काय बँकेमध्ये 100 रुपीज भरून, काय काय बँक काहीच पैसे घेत नाहीत, 0 अमाऊंटवरती आपल्याला अकाउंट ओपन करून देतात, सेविंग अकाउंट. तर ते बँकवर डिपेंड आहे. तर द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. तर अशा प्रकारचं जे अकाउंट असतं त्याच्यावरती बँक आपल्याला इंटरेस्ट पे करते. ओके, बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. जे आपलं रोजचं जो बॅलन्स असतो त्या बॅलन्सच्या प्रमाणात आपल्याला काय मिळतं, ह्या अकाउंटवरती इंटरेस्ट मिळतो. करंट अकाउंटवरती इंटरेस्ट मिळत नाही, पण सेविंग अकाउंटमध्ये आपल्याला इंटरेस्ट मिळतं बँकेकडून. देर आर सम रेस्ट्रिक्शन्स ऑन हाऊ ऑफन मनी कॅन बी विथड्रॉन फ्रॉम दिस अकाउंट. जर आपल्याला ह्या अकाउंटमधले जर पैसे काढायचे असतील तर देर आर सम रेस्ट्रिक्शन्स, म्हणजे काही अटी असतात बँकेच्या. ओके, तर करंट अकाउंटमध्ये आपण डेली कितीही वेळा पैसे काढू शकतो, भरू शकतो, पण सेविंग अकाउंटमध्ये तसं नसतं. आपल्याला तिथं काही रेस्ट्रिक्शन असतात, किती वेळा आपण पैसे काढू शकतो, कधी काढू शकतो, ह्याचे काही अटी असतात. फॉर दिस अकाउंट टू द बँक इश्यू पासबुक अँड ऑन डिमांड checkbook. Okay, now next is a recurring deposit account. Next account type is a recurring deposit account. We called in short RD. ओके, आपण ह्याला इन शॉर्ट काय म्हणतो, RD. तुम्ही ऐकलं असेल RD भरतो वगैरे, तुमची मम्मी वगैरे RD भरत असेल तर इन शॉर्ट ह्याला RD म्हणतात. द अकाउंट होल्डर कॅन डिसाइड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट. तर ह्या अकाउंटमध्ये बघा, ज्या अकाउंट काढणारे असते, म्हणजे आपण ठरवायचं असतं की आपण एव्हरी मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला किती पैसे भरायचं. कोणी 100 भरतं प्रत्येक महिन्याला, कोणी 200 भरतं, कोणी 500 भरतं, किंवा कोणी 1000 रुपये भरतं. म्हणजे आपण ठरवायचं की प्रत्येक महिन्याला आपल्याला किती पैसे भरायचे आहेत ह्या अकाउंटमध्ये. सो द बँक गिव्ज अन इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट विच इज मोर दॅन दॅट पेड फॉर द सेविंग अकाउंट. तर ह्या अकाउंटवरती सुद्धा आपल्याला इंटरेस्ट मिळतं, पण ते सेविंग अकाउंटपेक्षा जास्त असतं इंटरेस्ट. ह्या अकाउंटवरती जे इंटरेस्ट मिळतं ते सेविंग अकाउंटपेक्षा जास्त इंटरेस्ट असतं. सच अन अकाउंट इज अ मीन्स ऑफ कंपल्सरी सेविंग्स. तर ह्या प्रकारच्या अकाउंट आपण काय म्हणतो, सेविंग. म्हणजे आपले बघा, महिन्याला आपण थोडे पैसे आपण सेव्ह करून घरात ठेवण्यापेक्षा आपण काय करतो, ते बँकेत ठेवतो. घरात जर ठेवलं तर आपल्याकडून खर्च होतात, म्हणून आपण काय करतो, जसजसे आपल्याला आता समजा या महिन्यात 100 मिळाले, म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला सेव्ह करायचे 100, आपल्याला आलेल्या पगारातून 100 रुपये आपल्याला सेव्ह करायचे. तर काय करतो आपण, दर महिन्याचे 100 रुपये काढून घरात ठेवण्यापेक्षा ते बँकेत, म्हणजे ते सेविंग होतं आपलं. आणि एकदम मग आपल्याला 2 वर्षांनी 3 वर्षांनी किती आपलं जे पिरियड असेल त्या वर्षाने आपल्याला ते पैसे एकत्रित रूपात परत मिळतात विथ इंटरेस्ट. सो ह्या अकाउंटला काय म्हणतो आपण, कंपल्सरी सेविंग अकाउंट. ऑफन इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर से हजबंड अँड वाईफ ऑर गार्डियन अँड वॉर्ड इटसेट्रा. तर हे अशा प्रकारचे अकाउंट आपण जॉईंट अकाउंट काढू शकतो. तुम्ही ऐकले असेल हा शब्द, जॉईंट अकाउंट.
नवरा बायकोंचं जॉईंट अकाउंट किंवा पालक आणि पाल्याचं जॉईंट अकाउंट. बिसाइड दिस अकाउंट्स ऑफ बिझनेस पार्टनर्स, जे एखादं बिझनेस असेल, जे दोघं तिघं मिळून बिझनेस करत असेल तर त्यांचं जॉईंट अकाउंट असतं बघा. म्हणजे त्या जॉईंट अकाउंटमध्ये ते जे जॉईंटमध्ये कोण कोण असतील ते कोणीही ह्या अकाउंटमध्ये व्यवहार करू शकतो. सो हाऊसिंग सोसायटीज, ट्रस्ट ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज एटसेट्रा आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय मोर दॅन वन पर्सन. तर अशा प्रकारचे जे बिझनेस पार्टनर असतात किंवा हाऊसिंग सोसायटीज असतात मोठमोठ्या, ट्रस्ट असतात, तर हे अशा प्रकारचं जॉईंट अकाउंट काढतात जेणेकरून त्यातल्या सगळ्या सदस्यांना त्याच्यावरती व्यवहार करता येतो. ओके. अँड आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय मोर दॅन वन पर्सन. म्हणजेच एकापेक्षा अधिक माणसं ते ऑपरेट करू शकतात अकाउंट. म्हणून अशा प्रकारचं अकाउंट काढणं जास्त कन्व्हिनियंट असतं. सो वी हॅव टू स्टॉप हिअर अँड सी यू द रिमेनिंग टाईप्स ऑफ अकाउंट इन नेक्स्ट पिरियड. बाय.